वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। धनंजय मुंडे यांचा पिंपळनेर दौरा रद्द करण्यात आलाय। ट्विट करत धनंजय मुंडेंची माहिती आहे, तर नारळी सप्ताहाला जाणं धनंजय मुंडेंनी टाळले। धनंजय मुंडे यांचा नारळी सप्ताह निमित्त होणारा पिंपळनेर दौरा रद्द झालाय। तर ट्विट करत स्वतः धनंजय मुंडेंनी याची माहिती दिली आहे। नारळी सप्ताहाला जाणं धनंजय मुंडे यांनी टाळलंय। धनंजय मुंडे यांचा पिंपळनेर दौरा आता रद्द झालाय। ट्विट करत धनंजय मुंडेंनी स्वतः माहिती दिली आहे। तर नारळी सप्ताहाला जाणं धनंजय मुंडे यांनी स्वतः टाळले। ट्विट करत धनंजय मुंडे यांनी स्वतः माहिती दिली आहे पिंपळनेर दौरा रद्द करण्याबाबतची। तर हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास, धनंजय मुंडेंनी ट्विट करत पिंपळनेर दौरा रद्द करण्याची माहिती दिली आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच तेजल, या ठिकाणी सांगता येईल की आज श्री संत भगवान बाबा यांचा जो पारंपरिक नारळी सप्ताह जो आहे तो पिंपळनेर येथे पार पडत होता आणि या सप्ताहासाठी धनंजय मुंडे येणार होते, मात्र त्यांना एअर क्लिअरन्स न मिळाल्यामुळे हा दौरा त्यांना रद्द करावा लागला। कारण मोठ्या आशेनं या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांची उत्साहाने या ठिकाणी वाट पाहत होते। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची जी गर्दी आहे ती या सप्ताहाच्या निमित्त या ठिकाणी झालेली होती, मात्र अचानक एअर क्लिअरन्स न मिळाल्यामुळे त्यांनी ट्विट करत हा माझा दौरा रद्द होतोय, त्याबद्दल या ठिकाणी आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये येणं विलंब होत असल्यामुळे आज त्यांनी ही माहिती दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। निश्चितच हरिदास, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।